मी त्या आरोपाला कामातून उत्तर देणारा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या मायबाप जनतेला काम आवडतं, आरोप केलेला आवडत नाही. परंतु त्यांच्या आरोपाला मी जशाच तसं उत्तर त्यावेळेस दिलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आणखीन आरोप झाले तर त्या आरोपाला तसंच उत्तर देईन. आता त्या आरोपावर बोलण्यापेक्षा आपण विकास कामावर बोलावा. विकास कामाबद्दल आपण काय केलं आहे सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेसाठी हे तुम्ही सांगावा. आरोप करून काय मतदान पडणार नाही. सोबत चरणराज चौरे आहेत. तर नेते काय सांगाल, काय काय विकास कामाचं उद्घाटन केलं? या ठिकाणी पेनूर व पेनूर पंचकृषीमध्ये तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या उद्घाटनाचं असेल, DPचं उद्घाटन असेल, अनेक आरोग्याच्या समस्या असतील, अशा अनेक समस्याला मी त्या ठिकाणी तोंड देऊन शेतकऱ्याच्या माझ्या मायबाप जनतेच्या ह्या ठिकाणी समस्या मी दूर केलेल्या आहेत. नेते काल परवाच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून काय आपल्यावर आरोप करण्यात आले, तर त्या आरोपाच्या संदर्भाने काय सांगाल? मी त्या आरोपाला कामातून उत्तर देणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या मायबाप जनतेला काम आवडतं, आरोप केलेला आवडत नाही. परंतु त्यांच्या आरोपाला मी जशाच तसं उत्तर त्यावेळेस दिलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आणखीन आरोप झाले तर त्या आरोपाला तसंच उत्तर देईन. आता त्या आरोपावर बोलण्यापेक्षा आपण विकास कामावर बोलावा. विकास कामाबद्दल आपण काय केलं आहे सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेसाठी हे तुम्ही सांगावा. आरोप करून काय मतदान पडणार नाही. एखाद्याची बदनामी ठरवून करण्याचा षडयंत्र ह्या ठिकाणी रचलं जातं. अनेकाला पैसे देऊन ह्या ठिकाणी चरणराज चौरेच्या विरोधात बोलण्यासाठी भाग पाडलं जातं. ह्या अनेक गोष्टी माझ्या कानावर आलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी षडयंत्र करतील ही माझ्या पेनूर पंचकृषीतील मायबाप जनता असेल, माझे शेतकरी बांधव असतील, त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्या आरोपाचं उत्तर 100% मताच्या रूपातून देतील. नेते पेनूर असेल, पाटकुल असेल, ही मोठी गावं आहेत, मोठे मतदार संख्या असणारी गावं आहेत. तर या गावात काय विकास कामं सुरू आहेत आणि आणखीन जी गावं आहेत या गटात त्या गावात काय काय कामं सुरू आहेत? ह्या ठिकाणी येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आता पाटकुलमध्ये कालच परवाच आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. पाटकुलमध्ये जवळजवळ 7 ते 8 रस्ते या ठिकाणी आमदार फंडातून असतील, माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असतील. या ठिकाणी काल परवापासून आपण शुभारंभ केलेला आहे. येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये पाटकुलमधले जवळजवळ 8-10 रस्ते, पेनूरमधील जवळजवळ 5-7 रस्ते आत्ता मंजूर झाले आहेत नवीन, आणि टाकळीमधील 4 रस्ते आहेत. औंढीमधली काय रस्ते आहेत, बाबळगावमध्ये काय रस्ते आहेत. आता अंकोलीमध्ये मी 50 लाख रुपये निधी टाकलेला आहे. सर्व गावामध्ये या ठिकाणी कोताळ्यामध्ये 20 लाख रुपये टाकलेले आहे. येणाऱ्या लवकरात लवकर ह्या 10 ते 15 दिवसामध्ये त्या कामाचे टेंडर होतील आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी लवकरच या ठिकाणी कामं चालू होतील. नेते सध्या पाणंद रस्त्याचा देखील विषय सुरू आहे, तर या संदर्भाने किती रस्ते सुरू आहेत? या ठिकाणी तालुक्यात आपण पाहिलं असेल, जवळजवळ भरत शेठ गोगावले यांनी राजाभाऊ खरे आमदार आपल्या मोहोळ तालुक्याचे त्यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये निधी देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी 20 कोटी रुपये निधी दिलेला आहे. लवकरच त्या कामाचे प्रमाण निघलेले आहे आणि लवकरच ती कामं जलद गतीने ह्या ठिकाणी सुरुवात होईल. नेते एक वेगळा प्रश्न, माझे आमदार रमेश कदम यांनी आमदार राजू खरे यांच्यावर टीका केलेली आहे. या मतदारसंघात लायकी नसताना देखील आपण निवडून आणल्या अशी त्यांनी टीका केली. या ठिकाणी रमेश कदम हे देखील आपण पाहिलं असेल, त्यांनी मोहोळ विधानसभेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी काही काळ मोहोळ तालुक्यासाठी चांगलं काम देखील केलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की या ठिकाणी राजाभाऊ खरे ह्यांच्यावर जर टीका केली तर ह्या ठिकाणी त्यांना टाकलेल्या 1,25,000 माझ्या सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेवर, माझ्या मतदार भगिनीवर टीका केल्यासारखं आहे. टीका करण्यापेक्षा आपण काय केलं, किंवा बाबा त्या ठिकाणी ठीक आहे तुतारीला जर उमेदवारी राजाभाऊ खरे यांना दिली असेल तर आपण कुठं प्रचारात त्या ठिकाणी दिसला नाहीत, मग आपण कुठं होता किंवा कोणाला मदत केली ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावा. धैर्यशील मोहिते पाटील देखील या बैठकीला होते. त्यांनी देखील या नगर परिषदेच्या संदर्भाने निवडणूक लढण्याची घोषणा देखील केली. साहजिक आहे ना, त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम करणारच ना. प्रत्येक जणाला अधिकार आहे, प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या पक्षाचं प्रत्येकाने काम केलंच पाहिजे. जसं आपण शिवसेनेचं काम करतोय तसं प्रत्येकजण प्रत्येका पक्षाचं काम करणारच आहे ना, आणि केलं पाहिजे. का करू नये त्यांनी?
प्रत्येकाने प्रत्येका पक्षात केलं पाहिजे. आपला पक्ष वाढण्यासाठी का आपलं काय तर त्या ठिकाणी ताकद दावण्यासाठी प्रत्येकाने आजमावावी. तुम्ही आता पाहत असाल पेनूर जडपी गटात पण अनेक जण इच्छुक आहेत, परंतु प्रत्येकाने निवडणूक लढली पाहिजे. कारण का तर ओपनच्या जागेला काय प्रत्येक वेळा संधी मिळत नाही. कदाचित कधीतरी संधी मिळते. प्रत्येकानं आपलं नशीब आजमावायला, आपल्या कामाच्या जोरावर जनतेच्या समोर जायला काहीच अडचण नाही. तिथे माझ्या आमदाराने आता कमळ हातात घेतलेलं आहे, भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, आपली महायुती म्हणून युती देखील आहेत. तर काय रणनीती असेल पुढे, आपण एकत्र दिसाल का? या ठिकाणी 9 तारखेची वेळ महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलेले आहे. ह्या ठिकाणचे प्रमुख पदाधिकारी ह्या ठिकाणी आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांना 9 तारखेला भेटतो आहे. जो आमच्या शिवसेना पक्षामध्ये एक असतो आदेश चालतो, आणि तो आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांचा जो आदेश येईल तो ह्या ठिकाणी आमच्यासाठी सर्वस्व आहे. पण माझ्या आमदारांबरोबर काय बोलणं वगैरे झालं का? आता महायुतीत आलेत. आमचं खरं तर ह्या ठिकाणी मोहोळ तालुक्याला माहितीच आहे की गेल्या वेळेस सुद्धा मी ह्या ठिकाणी युतीचा प्रचार न करता विरोधात प्रचार केला. ह्या सगळ्या मोहोळ तालुक्यातील जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. कारण का तर ह्या ठिकाणी सर्वसामान्यावर झालेला अन्याय ज्यावेळेस अप्पर तहसीलच्या माध्यमातून असेल, ह्या ठिकाणी आमच्या गावावर गेले 30 वर्ष झालं, आमच्या मोहोळ तालुक्यावर 30 वर्ष झालेलं या ठिकाणी आपल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या समस्या कुठल्या सुटल्या नाहीत. तर ह्या ठिकाणी सर्वसामान्य जनता मायबाप शेतकरी ह्या ठिकाणी त्यांना स्वीकारणार नाही ना. कारण का तर गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांची सत्ता होती. आणि राहिला प्रश्न माझा, मी बोलायचा विशेष त्या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण का तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात आमची भूमिका आहे पहिल्यापासून, आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्या विरोधातच भूमिका राहणार आहे. हे उद्या आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रराज चौरे हे पेनूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, आणि तशी तयारी देखील केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात कामं सुरू आहेत, आणि लोकांच्या संपर्कात लोकात सातत्याने चर्चेत असलेलं नाव म्हणजे चरणराज चौरे. या ठिकाणाहून निवडून येण्याची शक्यता देखील या मतदारसंघातून, या जिल्हा परिषद गटातून व्यक्त केली जाते. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.